छोटा सा चिंटू, छोटा सा, वो बोलता था अब आपके शहर में एक चिकनी चमेली आई हुई है। चिकनी चमेली, तू है क्या चीज, बोलता क्या है, तेरा अंदाज क्या है। चिकने, ऐसा नहीं है कि तू बोलता है तो हम उसकी दखल लेते हैं। दरअसल क्या है कि अहमदनगर की सड़क के ऊपर से अगर आप गुजरते हैं तो आजकल मेनका गांधी की वजह से कुत्तों को पकड़ा नहीं जाता है, रास्ते पे ही छोड़ा जाता है। तो कभी कोई गाड़ी पे जा रहे हैं, आप मोटरसाइकिल पे बैठ के जा रहे हैं, कोई गाड़ी में आप सफर कर रहे हैं, तो अक्सर आपके साथ भी हुआ होगा, पीछे भागते हुए कुत्ते आते हैं, भौंकते हैं। आप क्या करते हैं, आप अपना सफर जारी रखते हैं। वो पुलिस वाले साहब मेरा रिकॉर्डिंग कर रहे, मैंने नाम लिया ही नहीं किसी का मेरे भाई, लेकिन जिसको समझना था कि गाड़ी पे सफर कौन कर रहा है और पीछे कौन सा कुत्ता दौड़ रहा है, यह अहमदनगर की आवाम अच्छी तरह से जानती है। और मुझे मालूम है तुम क्या समझ रहे हो कि ये जलसा सिर्फ तुम ही लोग देख रहे हैं। मुझे मालूम है कि चिकनी चमेली तू भी देख रही है कि मेरे बारे में क्या बोल रहे हैं करके। एक बात, तूने कभी कोई गाना सुना है या नहीं है, लेकिन एक गाना जरूर सुनना, सुबह, दोपहर, शाम और रात में सोने से पहले वो गाना जरूर सुनना, बाप तो। नाही, माझं म्हणणं आहे की हे लोक भोकण्यापेक्षा जास्त काय करू शकतात, हे लोकांची काय हिंमत, हे जे काही टिप्या आणि औरंग्याच्या विचारावर चालणारी ही जी हिरवं पिल्लावळ आहे ना, ते भोकण्यापेक्षा काहीच करू शकत नाही। म्हणून राज्यात आम्हाला वातावरण खराब करायचं नाही आहे, म्हणून नाही तर परत हे लोकांना पजामाचा नाडा चढू शकले नसते अशी अवस्था करून ठेवली असती आम्ही। पण आम्हाला राज्याचं वातावरण खराब करायचं नाही, आमचं सरकार आहे, तुम्हाला सभेची परवानगी आमचं तर सरकार देत आहे, म्हणून तर तुम्ही बडबड करताय, नाही तर मस्जिदीच्या बोंग्यामध्येच बोलायला लागलं असतं, बाकी कुठे जागाच मिळाली नसती। शेवटी सर्व धर्म समभाव अगर असेल तर तुम्हाला जसं आय लव्ह मोहम्मदवर अगर कोणी तुमचा बॅनर काढला तर तुम्हाला आक्षेप आहे, तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे तुम्ही सर्वस्व मानता ना, त्यांचे फोटो लावता। मग जेव्हा देवीची मूर्तीची कोणी विटंबना केली इथे ह्या चेंबूर मानकुडला, तेव्हा हे एमआयएमचे लोकांनी निषेध का नोंदवला नाही, का अबू आझमीने येऊन नोंदवला नाही? मग तुम्हाला आमच्याच देशामध्ये राहून वेगळा तुम्हाला कानून, इथे शरिया कानून आणायचा आहे, इथे तुम्हाला आमच्या सरकारने दिलेले छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर हे मानायचं नाही, आणि तुम्ही आम्हा लोकांना धमक्या देत बसतात। लवकरच ही सगळी घाण पाकिस्तानमध्ये पाठवण्याची वेळ आलेली आहे मला वाटतं, हैदराबाद मार्गे। इम्तियाज जलील असतील, ओवैसी असतील, त्यांनी भाषणात असं म्हटलंय की मुस्लिमांवर टीका करणं ही आता एक फॅशन झाली, प्रत्येकाला आता राजकारण करायचं मुस्लिम। आम्ही सगळ्या मुसलमानांच्या विरोधात नाही, पण जे जिहादी मानसिकतेचे मुसलमान आहेत, ज्यांना आमच्या देशामध्ये गजवाय हिंद करायचं आहे, जे आमच्या देवीची विटंबना करतात, आमच्या मिरवणुकीवर देवीच्या हिंदू सणांच्या मिरवणुकीवर दगडी मारतात, जे आमच्या माता भगिनींवर लव जिहाद करतात, जे आमच्या सरकारी जमिनी म्हणजे आमच्या जमिनींवर लँड जिहाद करतात, त्यांच्या विरोधात आम्ही सगळेजण आहोत। त्या जिहादांना ठेचण्याचं काम आमचं सरकार या माध्यमातून करणार आहे, म्हणून सगळ्या मुसलमानांबद्दल नाही करत।